30 मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीतील पारशर मंदिर पारेगाव या ठिकाणी रंगपंचमी खेळत असताना गर्दी केली म्हणून एका अल्पवयीन मुलाला व मुलीला काही इसमांनी डांबून ठेवत तुमचा व्हिडिओ व्हायरल करू असा सज्जड दम दिल्याने अल्पवयीन मुलाने भीतीपोटी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की वडनेर भैरव पोलीस ठाण्यात फिर्यादी ज्योती वसंत जाधव वय वर्ष 35 राहणार पारेगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक यांच्या फिर्यादीनुसार रंगपंचमीच्या दिवशी पारशर मंदिर पारेगाव या गावी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मयत लौकिक वसंत जाधव वय वर्षे 15 व काही मुला मुली रंगपंचमी खेळत असताना त्या ठिकाणी गर्दी केली म्हणून मुरलीधर महादू गायकवाड, शंकर गोविंदा गोसावी, जितेंद्र सीताराम खरे यांनी मुलगा लौकिक व एका अल्पवयीन मुलीला वधूवरांच्या एका रूममध्ये बंद करून ठेवले होते। त्या ठिकाणी मयत मुलाचे आई वडील पोहोचताच सदर इसमांनी त्यांना धक्काबुक्की करत या मुलाने गैरकृत्य केले आहे म्हणून त्यांचा व्हिडिओ व्हायरल करा असे सांगितले। परंतु आई वडिलांनी जबरदस्तीने दरवाजा उघडत खोलीत प्रवेश केला तर त्या ठिकाणी मुलगा लौकिक हा रडत असल्याचे निदर्शनास आले। त्यानंतर आई वडिलांना मयत लौकिक याने घडलेली सर्व हकीकत कथन केली। त्यानंतर त्या ठिकाणाहून मुलगा लौकिक व अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली। परंतु या प्रकारानंतर मुलगा लौकिक हा तेथून घाई गडबडीत घराच्या दिशेने निघून जात असताना आई वडिलांनी देखील घराकडे धाव घेतली, पण लौकिकने मोटारसायकल घेत शेताच्या दिशेने आपला मोर्चा वळवला। आई वडिलांनी देखील त्याच्या मागे धाव घेतली, परंतु शेतात गेल्यावर मोटारसायकल बांधावर लावलेली बघून आई वडील लौकिकचा शोध घेऊ लागले। त्यांना शेतातील विहिरीत लौकिक पडलेला दिसला। त्यांनी तो प्रकार बघून आरडाओरड केल्यानंतर गावातील काही मंडळी जमा झाली आणि गळाच्या साहाय्याने लौकिकला बाहेर काढत वडाळी भोई येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी लौकिकची तपासणी करताच त्याला मृत घोषित केले। यावेळी जाधव कुटुंबियांनी हंबरडा फोडला। लौकिक जाधव याने नुकतेच इयत्ता 10वीची परीक्षा दिली होती। या घडलेल्या प्रकाराने वडनेर भैरव पोलिसात अल्पवयीन मुलास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबाबत 305चा गुन्हा दाखल झाला असून त्याबाबत पोलिसांनी एकास अटक केली आहे व इतर आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। याबाबत वडनेर भैरव पोलीस अधिक तपास करत आहेत। या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी लौकिक जाधवच्या कुटुंबियांनी केली आहे। दरम्यान या घटनेने पारेगाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।